आजच्या वरदानाचं नाव आहे निरोगी करण्याचं वरदान. आता तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा निरोगी करण्याचं वरदान. ठीक आहे, सर्वांनी नोट्स जे आहेत ते लिहायचे आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की पवित्र शास्त्रामध्ये कोणत्या वचनाच्या खाली अंडरलाईन करायची तर त्यावेळेला तुम्ही ती करायची आहे तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये. ठीक आहे, ते यासाठी की तुम्हाला पवित्र आत्म्याचं जे काही वरदान आहे ते कशा प्रकारे कार्य करतं हे समजावं यासाठी. आता आपण निरोगी करण्याचं जे वरदान आहे त्याची व्याख्या आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, निरोगी करण्याचं जे वरदान आहे त्याची व्याख्या आपण लिहिणार आहोत आणि त्याची व्याख्या लिहून घ्या. निरोगी करण्याचं वरदान पुढे डॅश करा आणि त्याची व्याख्या लिहा. देवाच्या सामर्थ्याने लिहून घ्या. लोकांना शारीरिक, मानसिक आणि आत्मिक, देवाच्या सामर्थ्याने लोकांना शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य प्रदान करण्याची क्षमता निरोगी करण्याच्या वरदानामध्ये आहे. परत एकदा सांगतो, लिहून घ्या सर्वजण. परत एकदा सांगतो, निरोगी करण्याच्या वरदानाची जी व्याख्या आहे ती लिहून घ्या. देवाच्या सामर्थ्याने लोकांना शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य प्रदान करण्याची क्षमता निरोगी करण्याच्या वरदानामध्ये आहे. आणि आता निरोगी करण्याचं हे जे वरदान आहे 4थ्या क्रमांकाचं, पवित्र आत्म्याच्या वरदानातलं 4थ्या क्रमांकाचं हे जे वरदान आहे, ह्या वरदानाचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेला आहे यातील काही अंश आपण आज काय करणार आहोत, पाहणार आहोत. आणि तुम्हाला ज्या वेळेला निरोगी करण्याचं जे वरदान आहे ते कसं काम करतं हे जर तुम्हाला समजलं आणि मग तुम्ही जर बायबल वाचायला जर लागले तर बायबलमध्ये ज्या ज्या ठिकाणी निरोगी करण्याच्या वरदानाने कार्य केलेलं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी निरोगी करण्याचं जे वरदान आहे ऑपरेट करण्यात आलेलं आहे ते पवित्र शास्त्र वाचत असताना तुमच्या लक्षामध्ये येईल. आता आपण हे समजून घेऊ की हे वरदान कशा प्रकारे काम करतं. आता हे वरदान पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 1 ते 7 वचन, योहानाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 1 ते 7 वचन ज्यावेळेस आपण काढतो तर 1 ते 7 वचनामध्ये आपल्याला एक जन्मापासून आंधळा असलेला जो काही व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी आपल्याला आढळतो. आणि त्या जन्मापासून आंधळा असलेल्या व्यक्तीला प्रभू येशूने दृष्टी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं 4थ्या क्रमांकाचं जे वरदान आहे ज्याला निरोगी करण्याचं वरदान म्हणतात ते कार्य करत आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यामध्ये आपण अनेक गोष्टी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. कोणीतरी हळूवारपणे वाचण्यासाठी मला मदत करा. योहान 9 1 ते 7 वचन. तो तिकडून जात असता त्याने एका जन्मदा मनुष्यास पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ह्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापांनी? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मला. मला ज्याने पाठविले त्याची कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंक्याने त्याने चिखल केला. तो चिखल
त्याच्या डोळ्यास लाविला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठविणीला तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला. येस, आता ह्या ठिकाणी पहा, आपण पाहतो की निरोगी करण्याचं हे जे वरदान आहे ना, हे येशूच्या द्वारे कशा प्रकारे त्या जन्मांधळाच्या जीवनामध्ये ऑपरेट झालं हे आपल्याला पाहायला भेटतं. आता येशू हा पवित्र आत्म्याच्या 4थ्या क्रमांकाच्या वरदानाने भरलेला होता. आणि हा जो व्यक्ती आहे, जो जन्मापासूनच काय आहे, ज्यावेळेस तो जन्माला आला तेव्हापासूनच आपण पाहतो की तो आंधळा होता. आणि शिष्य हे प्रभू येशूला विचारणा करत आहे की हा असा आंधळा जन्माला आला आहे ना, तर हा कुणाच्या पापामुळे जन्माला आला आहे असा आंधळा. आणि मग पुढं आपण पाहतो की वचन 2 मध्येच शिष्य येशूला विचारत आहे, ह्याच्या आईच्या किंवा ह्याच्या बापाच्या. म्हणजे शिष्यांना असं वाटलं की ह्याच्या आईने किंवा ह्याच्या बापाने देवाच्या विरोधामध्ये पाप केलेलं असावं, म्हणून हा जन्माला आला ना तेव्हापासूनच काय आहे, हा आंधळा आहे. आणि मग त्यांना त्या ठिकाणी हे समजून घ्यायचं होतं की हा आंधळा का जन्माला आला. आणि मग येशूने त्यांना त्या ठिकाणी समजून सांगितलं. आणि काय समजून सांगितलं हे आपण आत्ताच नुकतं काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. या ठिकाणी येशू त्यांना म्हणत आहे की ह्याच्या आईने किंवा ह्याच्या बापाने पाप केलं असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाचं कार्य प्रगट व्हावं म्हणून हा असा जन्माला आलेला आहे. आता लक्ष द्या, देवाचं कार्य हे त्या आंधळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये व्हावं ह्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी जन्मापासून आंधळा असं जन्माला आलेला आपल्याला पाहायला भेटतं. आता ह्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये आपण ही गोष्ट समजून घेणार आहोत की त्याला काही दिसत नव्हतं, परंतु ज्या वेळेला येशू सोबत त्याला ना येशू सोबत ज्यावेळेस त्याचं इन्काउंटर झालं किंवा ज्या वेळेला तो येशू समोर आला किंवा समोरासमोर ज्यावेळेस ते आले, येशू आणि तो जन्मांधळा व्यक्ती, तर त्यावेळेला आपण हे पाहतो की येशू मध्ये हे निरोगी करण्याचं जे वरदान आहे ना ते होतं येशू मध्ये. आणि त्या वरदानाच्या साह्याने येशूने त्या व्यक्तीला काय केलं माहितीये का, त्याचे जे लहानपणापासून त्याला न दिसण्याची जी आंधळी दृष्टी होती ना, ती डोळस झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ही डोळस सर्वसाधारण आपण पाहतो की चमत्कार नाही. हा जो चमत्कार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेला आहे, आंधळ्या व्यक्तीच्या, हा सर्वसाधारण चमत्कार नाहीये. हा चमत्कार कोणी मनुष्य करू शकत नाही. हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार सायंटिफिकली पण कोणी करू शकत नाही. लक्ष द्या, हा जो चमत्कार आहे ना, जगामध्ये असं निरोगी करण्याची शक्ती नाहीये. जगामध्ये एखादा जन्मापासून आंधळा आलेला जो व्यक्ती आहे ना, त्याला डोळस करण्याची शक्ती जगामध्ये नाहीये. ती शक्ती किंवा ते सामर्थ्य निरोगी करण्याचं हे केवळ आणि केवळ देवामध्ये आहे. केवळ आणि केवळ ते पवित्र आत्म्याकडे ते आहे. आणि पवित्र आत्म्याचं हे 4थ्या क्रमांकाचे जे वरदान आहे ना, हे त्या व्यक्तीच्या द्वारे ऑपरेट होतं ज्याला ते दिल्या जातं. म्हणजे तो व्यक्ती ह्या निरोगी करण्याच्या वरदानाच्या द्वारे इतकं काही अनअपेक्षित मोठं चमत्कार करतो, ज्याद्वारे लोकांना
हे समजण्याकरता सहज जातं की देवाशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही. आणि पुढे जर आपण हे सर्व वाचलं ना, तर त्या ठिकाणी अनेक लोकांनी आश्चर्यचकित केलं. अनेक लोक त्या ठिकाणी त्याच्या आई वडिलांनी विचारपूस करू लागलेले आहे की हा तुमचाच मुलगा आहे का. अनेक लोक त्या ठिकाणी प्रभू येशूने त्याचे डोळे उघडले ना, हे लोकांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस लोकांनी त्याला विचारलं देखील, त्या आंधळ्या व्यक्तीला, की तुझे डोळे कोणी उघडले. आणि आपण पाहतो की त्याला देखील त्या ठिकाणी हे व्यवस्थित स्पष्टपणे सुरुवातीला सांगता आलं नव्हतं की मला बरं करणारे येशू आहे म्हणून, पण येशूला तो मंदिरामध्ये भेटला आणि मग त्याला कळालं की येशूने त्याचे डोळे काय केलेले आहे, त्याला दृष्टी दिलेली आहे. लक्ष द्या, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मानव देहामध्ये जेव्हा येशू ह्या भूतलावरती होता ना, त्यावेळेला त्याच्याद्वारे पवित्र आत्म्याचं 4थ्या क्रमांकाचं जे निरोगी करण्याचं वरदान आहे ना, ते ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करत असताना आपल्याला दिसून येत आहे. मग हे जे वरदान आहे, हे वरदान देवाने विश्वासणाऱ्यांना आणि मंडळीला काय केलं माहिती का, दिलं आहे. आणि ह्या वरदानाच्या द्वारे आपण इतरांची सेवा करावी याच उद्देशाने, किंवा ह्या वरदानाच्या द्वारे आपण देवाचं गौरव करावं ह्या उद्देशाने देवाने काय केलं माहिती का, हे वरदान दिलेले आहे. ठीक आहे ना. मग आपण पाहतो की येशूने ह्या वरदानाच्या साहाय्याने अशी गोष्ट केली की जी अनपेक्षित होती, त्या काळातल्या लोकांकरता पण आणि ह्या काळातल्या लोकांकरता पण ती गोष्ट अपेक्षित होती पवित्र आत्म्याच्या ह्या निरोगीकरणाच्या वरदानाच्या द्वारे. ठीक आहे. मग दुसरा जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत. ज्या वेळेला आपण प्रेषितांचं पुस्तक 3रा अध्याय आणि 6 पासून तर 8 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी हे जे वरदान आहे, हे वरदान आणखीन एका व्यक्तीच्या द्वारे कार्य करताना आपल्याला दिसून येतं, किंवा आणखीन एका व्यक्तीने हे जे वरदान आहे ना, हे कार्यात आणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि तो व्यक्ती बघा, तो व्यक्ती कोण आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं प्रेषितांचं पुस्तक 3रा अध्याय आणि 6 पासून तर 8 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ज्या व्यक्तीच्या माध्यमातून निरोगी करण्याचं जे वरदान आहे ना, हे कार्यात आणलं गेलं, तर तो व्यक्ती पेत्र आहे. आणि पहा त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलेलं आहे, 6 ते 8. पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नामाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्याच्याबरोबर मंदिरात गेला. त्याला सर्व लोकांनी चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. बघा, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती लंगडा आहे. आणि तो जो व्यक्ती आहे ना, तो व्यक्ती चालू शकत नाहीये. आणि अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये निरोगी करण्याचं जे वरदान आहे ना, ते पेत्राच्या द्वारे ऑपरेट झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. निरोगी करण्याचं वरदान हे काय प्रकार आहे माहिती का? निरोगी करण्याचं वरदान हे अशा गोष्टी ज्या मानवीय दृष्टीने होणं अशक्य आहे, अशा गोष्टी ज्या होतील असा विचार करणं पण मानवीय दृष्टीला अशक्य आहे. किंवा मानवीय दृष्टीने एखादी गोष्ट जर बघितली तर मनुष्य हेच म्हणाल की हे इम्पॉसिबल आहे होणं. म्हणजे एखाद्या आंधळ्याला, जो जन्मापासून आंधळा आहे, त्याला दिसणं हे काय आहे, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. किंवा एखादा जो लंगडा आहे, लक्ष द्या, तो कशा प्रकारचा लंगडा माणूस होता माहितीये का? देवाचं वचन सांगतं की तो जन्मापासून पांगळा होता. बघा वचन 2 वाचा कोणीतरी, वचन 2.
तेव्हा जन्मतः पांगळा असा कोणी एक माणूस होता. त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी प्रति दिवशी मंदिराच्या सुंदर नामे दाराजवळ ठेवीत असत. ताई परत वाचा, कोणाच तरी ब्रेक आवाज होता कोणाच तरी, त्यामुळे ते व्यवस्थित ऐकता आलं नाही कोणालाच. येस, तेव्हा येते दादा आवाज? येत आहे, आवाज येत आहे. तेव्हा जन्मता पांगळा असा कोणी एक माणूस होता. त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी प्रति दिवशी मंदिराच्या सुंदर नामे. तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई, कोणीतरी दुसरं वाचा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो व्यक्ती आहे ना, लंगडा व्यक्ती, हा नॅचरली लंगडा असलेला आपल्याला पाहायला भेटत नाहीये. नॅचरली म्हणजे माफ करा, म्हणजे तो जन्माला आला आणि चालायला लागला आणि मग अचानक तो त्याला लंगडपण जे आहे त्याच्या जीवनामध्ये आलं, पांगळं पण त्याच्या जीवनामध्ये आलं, असं नाही झालेलं ते. म्हणजे देवाचं सांगत आहे की जन्मापासूनच तो पांगळा होता आणि त्याला भीक मागण्यासाठी दररोज उचलून कोणीतरी मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत होता. आणि तुम्ही पहा, ज्या वेळेला तुम्ही हा शास्त्रभाग पूर्ण वाचल ना, तर तुम्हाला हा जो लंगडा व्यक्ती आहे जन्मापासून, तो ज्यावेळेस बरा झाला ना, तर लोकांना आश्चर्य वाटलं, लोकांना विश्वास बसला नाही. लोकांना त्या ठिकाणी हा बरं झाला ना, तर हे बरं झालेलं पचवणं लोकांना फार अशक्य वाटलं. लक्ष द्या, निरोगी करण्याचं जे वरदान आहे ना, हे वरदान इतकं सामर्थ्यशाली आहे आणि हे वरदान इतकं सटीकरित्या काम करतं. आणि हे जे वरदान आहे ना, जे अशक्य आहे, जी गोष्ट होईल असा विश्वास मानवीय बुद्धीने ठेवणं कठीण आहे, अशक्य आहे, किंवा हे होणारच नाही, अशा प्रकारच्या विचारसरणीला तोडण्याचं सामर्थ्य किंवा अशा प्रकारच्या विचारसरणीला विश्वास ठेवण्याकरता भाग पाडण्याचं जे सामर्थ्य आहे किंवा शक्ती आहे, ती ह्या निरोगी करण्याच्या वरदानामध्ये आहे. 4थ्या क्रमांकाचं पवित्र आत्म्याचं वरदान. आणि पेत्र जो आहे ना, पेत्रामध्ये हे निरोगी करण्याचं जे वरदान आहे ना, ते काम करत होतं. बघा, यामध्ये आपण फक्त पवित्र आत्म्याच्या वरदानाविषयी शिकत आहोत, ठीक आहे ना. परंतु पवित्र आत्म्याच्या वरदानांबरोबर आत्म्याची फळं पण कामं करतात. पवित्र आत्म्याच्या वरदानाबरोबर आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी कामं करतात, हे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत, हे सर्व 9 वरदान झाल्यानंतर. आणि आपण पाहतो की ह्या ठिकाणी पेत्रामध्ये निरोगी करण्याचं जे वरदान आहे ना, ते होतं. आणि त्या वरदानाला पेत्राने काय केलं माहिती का, कार्यामध्ये आणलं. पण कार्यामध्ये आणण्या अगोदर त्या ठिकाणी पेत्र एक महत्वाची गोष्ट त्या लंगड्या भिकाऱ्याला बोलताना आपल्याला दिसून येत आहे वचन 6 मध्ये. आणि तो म्हणत आहे, मी तुला सांगतो, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये काय होईल, चालेल. आता ह्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे निरोगी करण्याचं वरदान हे काम करतं हे आपल्याला काय माहिती का समजून येतं. कारण लगेचच त्याचा हात ज्या वेळेला पेत्राने पकडला ना, वचन सांगतं की लगेचच त्याचा उजवा हात धरून त्याला उठवलं. त्यावेळेला त्याची पावले व त्याची घोटे ह्याच्यामध्ये तत्काळ बळ आलं.
तत्काळ काय झालं माहिती का, तत्काळ त्याच्यामध्ये शक्ती आली, त्याच्या पायामध्ये, त्याच्या घोट्यामध्ये, त्याच्या बोटांमध्ये, आणि तो लगेचच उडी मारून उभा राहिला आणि त्याच्या जीवनामध्ये तो पहिल्यांदा चालू लागला, पहिल्यांदा उड्या मारू लागला त्याच्या जीवनामध्ये. हे आहे सामर्थ्य, हे आहे खरी शक्ती निरोगी करण्याच्या वरदानाची. लक्ष द्या. आणि हे निरोगी करण्याचं वरदान आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं, जे पेत्राच्या द्वारे काय झालं माहिती का, पेत्राच्या द्वारे हे जे वरदान आहे ना, हे वरदान कार्यामध्ये आणण्यात आलं. आणखीन एक गोष्ट आपण पाहणार आहोत, हे वरदान कशा प्रकारे कार्य करतं ते समजून घेण्यासाठी. कोणीतरी दुसरे राजे 5वा अध्याय कोणीतरी काढा. दुसरे राजे 5वा अध्याय आणि 10 पासून तर 4 पर्यंत आपण वाचणार. 10 पासून तर 4 पर्यंत. दुसरे राजे 5वा अध्याय आणि 10 पासून तर 4 पर्यंत, 14 पर्यंत वाचा. त्याने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्देत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नमान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटेत होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे पोट बरे करील. दिमिश्कातला त्या नद्या आबांना व परस्पर इस्रायलच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्याच्या या स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय? असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेश त्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा बुचकाळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. व्हेरी गुड. बघा, आता या ठिकाणी आपण पाहतो की नामान नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कोढ हा आजार होता, आणि देवाचा माणूस जो आहे ना, एलिशा, आणि त्याला असं वाटलं की देवाचा माणूस बाहेर येईल, माझ्यावरती हात ठेवल आणि माझं कोढ काय करेल, बरं करेल. पण त्या नामानाने केलेल्या विचारासारखं काही एक त्याच्यासोबत झालं नाही. पण देवाच्या आत्म्याचं निरोगी करण्याचं जे काही वरदान आहे ना, त्या ठिकाणी ते देवाचा माणूस एलिशा याच्याद्वारे ऑपरेट झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि एलिशाने त्या ठिकाणी नामानाला एका नदीमध्ये 7 वेळेस स्नान करण्यासाठी सांगितलेलं होतं. 7 वेळेस स्नान करण्यासाठी काय केलं होतं, सांगितलं होतं. आणि बघा, ज्या नदीमध्ये 7 वेळेस स्नान करण्यासाठी सांगितलेलं होतं ना, त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी नामान तयार नव्हता. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वचन वाचतो ना, तर वचनामध्ये अतिशय स्पष्ट सांगतं की नामानाला राग आला आणि तो देवाचा माणूस एलिशा याच्या समोरून आपल्या ना जिकडून आला तिकडे तो रवाना झाला. आणि जात असताना त्याचा जो सेवक आहे, तो सेवक त्याला काय करते माहिती का, त्याला सांगते की देवाचा माणूस एलिशा याने आपणाला फक्त त्या नदीमध्ये 7 वेळा काय करायला सांगितलं माहिती का, 7 वेळा तुम्हाला स्नान करायला सांगितलं आहे. याच्यापेक्षा जर आणखीन अवघड काम तुम्हाला सांगितलं असतं करायला, तर काय ते तुम्ही केलं नसतं का? आणि त्या ठिकाणी नामानाने त्याच्यासोबत असलेला जो काही सेवक आहे ना, त्याचं त्यांनी ऐकलं आणि तो जाऊन देवाच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे यार्देनेमध्ये वचन 14 नुसार ज्यावेळेस 7 वेळा बुचकाळा मारतो ना, तर वचन सांगतं की त्याचं जे शरीर आहे ना, ज्या शरीराला कोढ झालेला होता, तो कोढ पूर्णपणे बरा होऊन त्याचं जे शरीर आहे ते लहान मुलासारखं झालं आणि तो शुद्ध झाला. लक्ष द्या, तो काय झाला, शुद्ध झाला. आता एखाद्या व्यक्तीचं कोढ
हे बरं करण्याचं जे सामर्थ्य आहे, एखाद्या व्यक्तीचं कोड बरं करण्याची जी शक्ती आहे ना, ती फक्त पवित्र आत्म्याच्या 4थ्या क्रमांकाच्या वरदानामध्ये आहे, ज्याला आपण निरोगी करण्याचं वरदान म्हणतो. आणि हे निरोगी करण्याचं वरदान देवाचा माणूस एलिशा याच्याद्वारे कार्यात आणलं गेलं. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी नामान जो आहे त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे बरं करण्यात आलं. अशा प्रकारे ज्या गोष्टी अशक्य आहे, ज्या गोष्टी कधी होऊ शकतच नाही माणसाच्या दृष्टिकोनातून, माणसाच्या व्ह्यूज मधून, माणसाच्या बुद्धीने माणूस हेच म्हणू शकतो की हे अशक्यच आहे आणि हे कशानेही शक्य नाही, तर अशा अशक्य गोष्टी शक्य करण्याची जी काही शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे ते निरोगी करण्याच्या वरदानामध्ये आहे. आणि हेच वरदान देवाने मंडळीला आणि विश्वासदारांना काय केलं म्हणजे दिलेलं आहे. हे वरदान देवाच्या लोकांच्या द्वारे ऑपरेट होत असत. ह्या वरदानाच्या द्वारे देव हा लोकांना हे दाखवत असतो की तो सर्वशक्तिमान आहे. ह्या वरदानाद्वारे तो लोकांना हे समजण्याकरता मदत करतो की तोच आहे जिवंत देव, तोच आहे निर्माण करता, तोच आहे आरोग्य देणारा, तोच आहे अशक्य गोष्टी शक्य करणारा, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि हे जे वरदान आहे ना, हे वरदान आपण पाहतो की येशूच्या द्वारे आंधळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ऑपरेट करण्यात आलं. हे जे वरदान आहे ना, हे पेत्राच्या द्वारे एका जन्मापासून लंगडा जो भिकारी आहे त्याच्या जीवनामध्ये ऑपरेट करण्यात आलं. हे जे वरदान आहे ना, हे देवाचा माणूस एलिशा याच्याद्वारे ना नामानाच्या जीवनामध्ये काय झाले माहिती का ऑपरेट करण्यात आणलं गेलं त्याच्यात. लक्ष द्या. अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं वरदान हे कार्य करतं, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजतं, तुम्ही ज्यावेळेस बायबल वाचाल ना, जसं तुम्ही बायबल वाचाल तेव्हा 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 तुम्हाला हे समजेल की ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं हे वरदान काम करत आहे, ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं हे वरदान काम करत आहे, ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं हे वरदान काम करत आहे. हे जसं तुम्ही बायबल वाचाल ना, तसं तुम्हाला हे समजेल आणि तुम्हाला ओळखता येईल की हेच वरदान आहे जे ह्या ठिकाणी स्पष्टपणे काय करत आहे, काम करत आहे. तुम्हाला हे समजेल. पण याचा अर्थ हा पण आहे की ह्या वरदानासोबत आणखीन एक वरदान काम करते किंवा ह्या वरदानासोबत आणखीन एक कोणतं तरी फळ काम करत आहे. हे पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण डिटेलमध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग विद्येचं वचन हे कशा प्रकारे काम करतं हे आपण शिकलो, ज्ञानाचं वचन कशा प्रकारे काम करतं हे आपण शिकलो, विश्वासाचं वरदान कशा प्रकारे काम करतं हे आपण शिकलो, आणि निरोगी करण्याचं जे वरदान आहे हे कशा प्रकारे काम करतं हे आपण शिकलेलो आहोत चर्च. आणि उद्या संध्याकाळी आपण अद्भुत कार्य करण्याचं जे वरदान आहे हे कसं काम करतं हे आपण शिकणार आहोत. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्हाला शिकवलं जातं, सांगितलं जातं, त्या प्रत्येक गोष्टी लिहून घ्या. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ.